ए निलांबरी, आजी काय गई निलांबरी, तुला मी शेवटचं सांगते, माझ्या सिद्धूला जर काय झालं मी तुला सही सोडणार नाही, समजलं? आजी काय झालं? असं का बोलताय? ताकात औषध तू मिसळलं होतस, ते ताक तू माझ्या सिद्धूला पिऊ कसं दिलंस? नाही आजी, मी असं काहीच केलं नाहीये. सिद्धूला त्रास होईल असं मी का करू? का करू? त्याच्या पोटात का दुखायला लागले? मग कशानं दुखायला लागले त्याच्या पोटात? मला खरंच काही माहित नाही आजी, आणि तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही करतही नाही. हॅलो, बोल जानवी. हॅलो विश्वा, थँक्यू 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 सो मच. आज मला तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन घेण्यासाठी हेल्प मिळाली. जयंत कानिटकर, तुला ना पुरता ओळखून आहे मी, म्हणूनच मित्रांना कॉफी शॉपमध्ये पाठवलेलं. आता तुझं खरं रूप जानूला कळलंच असेल. हा हा, बोल जानवी, काय म्हणत होतीस? विश्वा, आज तू खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडलेस. नाही, तुम्हाला कायम हे म्हणायचंच ना, जयंत सर अजिबात चांगले नाही आहेत, ते खूप वाईट आहेत. पण माझं मन मला सांगायचं की असं अजिबात नाही आहे. आणि म्हणूनच त्यांना लग्नासाठी होकार देण्याआधी मी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि तुला एक सांगू का, ते त्या परीक्षेत फक्त पास झाले नाही आहेत, तर टॉपर आले. कळलं? टॉपर. विश्वा, माझे मित्र मला भेटायला आले होते. मी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या, आम्ही खूप फोटोज काढले. पण या सगळ्याचा जयंत सरांवर अजिबात परिणाम झाला नाही. उलट ते माझ्या मित्रांशी खूप डिग्निटीने बोलत होते, त्यांच्याशी त्यांनी खूप गप्पा मारल्या. अरे एवढंच नाही, त्यांनी तर त्यांच्या फोनमध्ये सुद्धा आमचे फोटोज काढले. कळलं? आणि हो, काय म्हणायचास तू? जयंत कानिटकर हा एक फ्रॉड माणूस आहे, हो ना? आता मी तुला सांगते, जयंत कानिटकर हा एक फ्रॉड माणूस नसून खूप खूप खरा माणूस आहे. आणि आज माझा त्यांच्या खरेपणावर सुद्धा विश्वास बसलाय. किती त्रास होतोय, मी तर काय करू, मला काही कळतच नाहीये. हो ना, तू नको लोड घेऊ सगळं. 2 दिवस वगैरे उलट्या होतील, मग टकाटक होईल मी, ठीक आहे? आणि तोपर्यंत माझा जीव जाईल, हो ना? उठा तुम्ही, आधी गोळी घ्या. उठा सावकाश. हे सगळा त्रास ना तुम्हाला माझ्यामुळे होतोय. हे घ्या. भावना, माझ्यावर राग आहे तर माझ्यावर काढा ना, पण उगाच सिद्धिराजच्या जीवाशी खेळताना यांना काहीच कसं काय वाटलं नाही. आधी माझ्या खोलीत गोळ्या ठेवल्या, मग ते हळदी कुंकू, आणि आता हे असं. आजी, आई, काका, दादा, वहिनी सगळे खाली या. काय झालं भावना? काय तुम्हाला माहितीये, दुपारी जेवल्यानंतर सिद्धिराजना किती त्रास झालाय. त्यांच्या पोटात दुखतंय, त्यांना खूप उलट्या होत आहेत, त्यांना अजिबात बरं वाटत नाहीये. अजूनही बरं वाटत नाहीये सिद्धूला? नाही ना, मला असं वाटतंय ना, ते ताक मीच पिऊन टाकायला हवं होतं. तसंही माझं मूल जन्माला यावं असं तुम्हाला कोणाला वाटतच नाहीये ना, म्हणूनच हे सगळं करताय तुम्ही. हे बघा, तुम्हाला जो काही त्रास द्यायचा आहे ना, तो मला द्या, पण प्लीज सिद्धिराजना यात खेचू नका. काय मी खेचले? अरे संपत बघ, ही सरळ माझ्याकडे बघून माझ्यावरतीच आरोप करते. अगं भावना, मी कसं समजावून सांगू? तुम्हा दोघांच्या काळजीने माझा जीव इकडे तीळ तीळ तुटतोय, आणि सरळ सरळ मला झारेवर धरतेस.
तुम्ही माझ्याकडे का पाहतात? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का हे सगळं मी केलंय? भावना, अगं तुला त्रास होईल असं का करू मी? आणि हा, माझ्या पोटी मूल नाहीये माहितीये, पण माझी खूप इच्छा आहे की घाडे पाटलांच्या घरात लवकरात लवकर वंशाचा दिवा किंवा वंशाची पणती यावी. नीलांबरी, खरं खरं सांग, काय केलंस तू? आता हेच बाकी होतं. तुम्ही सांगा ना सगळ्यांना. मी काय सांगू नीलांबरी, मला नाही माहित तुला काय होतंय ते, आणि तुला काही त्रास होतोय असलं काही मला दिसलं पण नाही. तू एकदम ठणठणीत आहेस नीलांबरी. बोला ना वहिनी, काय घातलं होतं तुम्ही आणि का? तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये का? विश्वास कमवावा लागतो. हे बघ, तू जर काही केलं असशील ना तर मी तुला सैल सोडणार नाही, सांगून ठेवतो. घरातल्यांवर एकानंतर एक संकटच येत आहे. नाहीतर काय, त्यात ही आणखी एक बर. नीलांबरी खरं सांग, काय केलंस तू? काय केलंस तू? आई, नीलांबरी, काय केलंयस तू? नीलांबरी, सांग काय केलंयस तू? आई, आई, नीलांबरी, नीलांबरी काय होतंय तुला? हे विवळतेस काय? काय झालं ते नेमकं सांग ना. अगं आई, दुसरं काय असणार? दहीच्या पण पोटात दुखतंय, जेवणात काहीतरी गडबड असणार. हो पप्पा, मी पण तेच ताक प्यायले तर सिद्धू प्यायलं होतं. म्हणूनच हिला त्रास होतोय बहुतेक. पाणी आण, पाणी आण. अरे देवा, आणि दे. आई खूप पोट दुखतं. कुठून बस. मी डॉक्टरांना फोन करते. आलेच. त्रास होतोय. आई, बाबा, आई, काय ग जानू, काय झालं? आई, हा? आई, 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 आई. तू हल्ली काय सुरू केलंस? नीट उभी राहा आणि बोल बाई. सांगते, मला सांग बाबा कुठे आहेत? अगं ते सोमू भाऊजींबरोबर त्यांच्या गावी गेलेत. पण सांग ना, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अरे यार, मला तुम्हा दोघांना एकत्र सांगायची होती ही गोष्ट, पण ठीक आहे, आता तुला सांगते. आई, मी तुला सांगितलं होतं ना, मी जयंत सरांची प्रॉपर चौकशी करणार, त्यांची नीट पारख करणार आणि मगच त्यांना लग्नासाठी होकार देणार. तर आता ऐक आई, माझ्या मनात जयंत सरांसाठी आता कुठलाच डाऊट नाहीये आणि माझं ठरलंय, मी जयंत सरांना लग्नासाठी होकार देणार आहे. कारण मला असं वाटतं, त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच आयडियल पार्टनर माझ्यासाठी असूच शकत नाही.